झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई। प्राइम वॉच मध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसात उन्हाचा चटका वाढलाय। दुपारी वातावरण चांगलंच तापत असल्यामुळे लोक घराबाहेर पडायला धजावत नाहीत। विशेषतः विदर्भात उष्णतेचा कहर झाला असून लोक अक्षरशः हैराण झालेत। का वाढतंय हे तापमान? कोणत्या ठिकाणी आहे राज्यातील सर्वाधिक उष्ण तापमान? कुठे रस्ते होत आहेत निर्मनुष्य? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राइम वॉच मध्ये। अब तक 48। राज्यात उन्हाचा कडाका वाढला असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। पारा नवा उच्चांक गाठतोय। आणखीन काही दिवस तरी उष्णतेची ही लाट कायम राहणार सध्या असंच दिसतंय। आग ओकतोय सूर्य, भाजून निघतेय कातडी, जनता झाली आहे हैराण। राज्यात उष्णतेची लाट। विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात उष्णतेनं कहर केलाय। सतत वर झेपावणारा पारा नवनवे उच्चांक गाठतोय। त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतीये। आकाशातून सूर्य जणू आग ओकतोय असं चित्र सध्या विदर्भात पाहायला मिळतंय। चंद्रपूरमधील तापमानानं तर नवा विक्रम केलाय। भविष्यात राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची गणना होणार आहे। बुधवारी चंद्रपूरचं तापमान हे 48.2 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं। चंद्रपूर 48.2 अंश सेल्सिअस। अमरावतीचं तापमानही जवळपास तेवढंच होतं। अमरावती 48 अंश सेल्सिअस। विदर्भातील बाकीच्या जिल्ह्यातील तापमानही 45 अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचलंय। बुधवारी नागपुरातील तापमानानं 60 वर्षापूर्वीचा उच्चांक मोडलाय। 26 मे 1954 रोजी नागपुरात 47.8 इतकं तापमान होतं। बुधवारी नागपूरमध्ये 47.9 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलं। गेल्या 60 वर्षातील हे सर्वाधिक तापमान मानलं जातंय। नागपूरप्रमाणेच ब्रह्मपुरीतही पारा 47.6 अंश सेल्सिअसवर होता। ब्रह्मपुरी 47.6 अंश सेल्सिअस। वर्ध्यातलं तापमान 47 अंश सेल्सिअस इतकं होतं, तर गोंदियाचं तापमान 46.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। अकोला आणि यवतमाळमधील पारा 45.2 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला होता। अकोला 45.2 अंश सेल्सिअस, यवतमाळ 45.2 अंश सेल्सिअस। वाशिममध्ये तापमान 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। विदर्भात ही उष्णतेची लाट आणखीन काही दिवस राहणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय। अजून 1-2 दिवस हा जो टेम्परेचर आहे असं वाटत नाही की 48च्या पुढे जाईल, परंतु 47-48च्या मधामध्ये राहण्याची शक्यता आहे। सततच्या वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनता हैराण झाली असून आणखीन काही दिवस हे तापमान कायम राहणार असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत। अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। विदर्भातल्या तापमानानं जवळपास 49 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन ते पोहोचले, तर नागपुरात काल गेल्या 60 वर्षातल्या सर्वाधिक म्हणजे 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। विदर्भात अनेक जिल्ह्यात सूर्य असा आग ओकतोय। नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे विदर्भातल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होतीये। चंद्रपुरात सर्वाधिक 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपुरात 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे। वातावरणातल्या बदलामुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात विदर्भात असंच चढतं तापमान असतं। उन्हामुळे नागपुरातले रस्ते दुपारी असे निर्मनुष्य होत आहेत। बाहेर निघणंच होत नाही, कारण ऊन भरपूर आहे। 46-48 वगैरे पर्यंत पारा गेलेला आहे। त्यामुळे आम्हाला उन्हात निघायची बिलकुल इच्छा होत नाही। 4-5 दिवसात तर सतत अबव 46च आहे आणि आता आजचा जे रेकॉर्ड जो झाला 47.8 हा तर खूपच जास्त आहे। कारण जाणवतं अजूनही संध्याकाळ झाली तरी अजूनही जाणून राहिलं की आज जास्त गरम झाका आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। तसंच येत्या काही दिवसात तरी उन्हाच्या झळांपासून कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं नागपूर वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे नागपूरकर चातकासारखी प्रतीक्षा करतायत ती वरुण राजाची। नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।